नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत शेवभाजी. ताज्या हिरव्या भाज्या, कडधान्यांच्या उसळी, आमट्या हे पदार्थ आपण रोजच खातो, पण कधीतरी आपल्याला वेगळ्या चवीचं चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण शेवभाजी करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. शेवभाजी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, टोमॅटो, लिंब, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, राई आणि जिरं आहे, तेल, आलं लसणाची भरड आहे, लाल तिखट आणि हे हळद आहे. आता तुम्ही म्हणाल, शेवभाजी आणि शेव कुठे आहे? शेवेचा पत्ता नाही. या व्हिडिओची हीच खरी गंमत आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रथम आपण टोमॅटो उभे चिरून घेऊया. कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊया. मध्यम गॅसवरती मी हे एक छोटं पॅन ठेवलेलं आहे आणि हे पॅन तापलं की मग आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत. पॅन जरा तापलेला आहे, तेल घालूया. आणि त्याच्यामध्ये आता हे सुकं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालूया. एक 9-10 सुक्या खोबऱ्याचे काप आहेत आणि हा कांदा, एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलाय. आपण हे हलकं परतून घेणार आहोत, म्हणजे कांद्याचा कच्चेपणा जावा म्हणून आपण तेलावरती जरा परतून घेणार आहोत कांदा आणि खोबरं. कांदा हलका सोनेरी रंगावर आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे उभे चिरलेले टोमॅटो घालूया. टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. 3-4 मिनिटं झालेली आहेत. आपले टोमॅटो पण मऊ झालेले आहेत. स्पॅच्युलाने त्याचे 2 तुकडे होत आहेत. आता आपण गॅस घालवूया आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. अशी मी साहित्यामध्ये तुम्हाला शेव दाखवली नव्हती. आपण ताजी शेव करणार आहोत. काय आहे माहिती आहे, आपल्याला शेवभाजी खावीशी वाटली, पण प्रत्येक वेळेला आपल्या घरामध्ये शेव असेलच असं नाही, म्हणून आपण ताजी शेव करणार आहोत आणि त्याची शेवभाजी करणार आहोत. 1 वाटी मी हे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा आपण ओवा घालणार आहोत, एक 2 चिमूटभर, आणि तो छान असा चोळून घेऊया. आणि हा ओवा या पिठामध्ये घालूया. थोडी हळद घालूया. आमच्या गावाला अशीच केली जाते शेवभाजी. थोडं लाल तिखट, हिंग, बेसन आहे म्हणून आपण हिंग घालूया थोडं, आणि मीठ घालूया. मीठ अंदाजाने घालायचं, कारण रश्श्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. मिक्स करून घेऊया आधी हे सगळं. आणि आता थोडं थोडं पाणी घालून पीठ करूया. जास्त एकदम वेळेला घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं.
पीठ जरा फेटून घेऊया म्हणजे ते हलकं होईल आणि शेव चांगली पडेल आपली. आपलं शेवेचं पीठ मळून झालेलं आहे. आता एक साधारण 5-10 मिनिटं आपण हे झाकून बाजूला ठेवणार आहोत. मध्यम आचेवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे. पॅन तापलं की त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. या भाजीला तेल जरा सरस लागतं. तेल पण आपलं तापलंय. थोडी राई घालूया. जिरं घालूया. राई जिरं छान फुललं तडतडलं. आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे ते घालूया. सात आठ मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती घालते. कढीपत्त्याने आपली शेवभाजी छान स्वादिष्ट होते. कढीपत्त्याचा स्वाद भाजीला छान येतो म्हणून कढीपत्ता घालायचा. पाव चमचा हिंग घालते मी. बेसन आहे म्हणून आपण हिंग घालतो. आणि आता हे कांदा टोमॅटोचं वाटण वाटलेलं आहे ते घालूया. फोडणीमध्ये वाटण हे छान असं परतून घेऊया. आता छोटा पाव चमचा मी मीठ घालते. आपण शेवेमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे रश्श्यामध्ये मीठ घालताना जरा जपून घालायचं. पाव चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया. छान परतून घेऊया. आता हे सगळं मीठ मसाले आपल्या वाटणामध्ये छान असं मिक्स होतील असं परतून घ्यायचंय. वाटण आपलं एकदम खमंग झालं पाहिजे म्हणजे आपली शेवभाजी छान अशी स्वादिष्ट होते एकदम. आता ह्या वाटणामध्ये मी थोडं पाणी घालते आणि ते पाणी आपण ह्या फोडणीमध्ये घालूया नाही तर मग आपला मसाला जळेल म्हणून थोडं पाणी घालणं आवश्यक आहे. आणि आता हे वाटण छान शिजण्यासाठी आपण एक 3-4 मिनिटं झाकून वाफ देणार आहोत. एक 4-5 मिनिटं झाली आहेत. झाकण काढूया. मसाला आपला शिजून छान त्याला तर्री सुटलेली आहे बघा. ही शेवभाजी छान अशी रगमगीत होते आणि मस्त लागते एकदम चवीला. 2 चपात्या अगदी सहज जास्तीच्या जातात. आता ना आपण काय करूया, आपल्याला रस्सा जास्त पाहिजे कारण शेव रस्सा शोषून घेते म्हणून रस्सा जास्त करायचा याला. तर मी 1 वाटीभर पाणी घालते त्याच्यामध्ये. आणि पुन्हा आपण हे झाकून ठेवूया. साधारण 2-3 मिनिटं झाकून ठेवूया. 4-5 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया आता. वा, आपल्या रस्स्याला छान तर्री आलेली आहे बघा. आता काय करायचं, मी ना हा एक झारा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता शेव पाडणार आहोत.
आमच्या गावाला या किसणी किंवा आपण चाळणी असते ना, गहू तांदूळ चाळायची चाळणी किंवा झारा, या 3 पैकी एक घेऊन त्याच्यावरती ते शेवभाजीची शेव पाडतात. तर मी आज झारा घेतलेला आहे. आपलं पीठ एकदा पळीने ढवळून घेऊया. आता काय करायचं तर ह्याच्यावरती हे पीठ टाकायचं आणि जरासं असं चोळायचं. आता आपण हे ढवळून घ्यायचं, नाही तर मग ते एकमेकाला चिटकेल आणि घट्ट होईल ना. म्हणून आपण 2 घाणे घातले त्याच्या पिठाचे, तर रस्सा आपण छान ढवळून घेऊया. आणि हे पीठ ना पातळ असतं, त्यामुळे आपली शेव पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही त्याला. अशी घरी शेव केल्याने 2 फायदे होतात. एक तर आपल्याला हवी तशी जाड बारीक आपल्याला शेव करता येते, आणि दुसरं म्हणजे तिखट कमी तिखट जशी आपल्याला आवडते तशी आपण शेव करू शकतो या शेवभाजीसाठी. आता एक 2-3 मिनिटं हे रस्सा हा आपला झाकून ठेवूया आणि एक वाफ घेऊया. 3-4 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया. वा, किती सुंदर तर्री आली आपल्या शेवभाजीला, मस्त एकदम. आणि शेवभाजीचा सुवास आपल्या घरभर पसरलेला आहे. शेव पण आपली शिजलेली आहे रश्श्यामध्ये. आता ही आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती थोडी घालूया. आणि आता मी हा गॅस घालवते आहे. 2 मिनिटं झाकून ठेवूया आणि सर्व करूया. आपली गरमागरम आणि चमचमीत शेवभाजी तयार आहे. ताज्या शेवेची शेवभाजी कशी वाटली ते नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.